परेश पाटील कचरे याला विनंती करतोय आपण सामन्याकडे या सामन्याचं वर्णन करायचं आहे. हॅलो, धन्यवाद अमित सर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्तीला मी इथे विनम्र अभिवादन करतो आणि मी परेश कचरे, मॅन फ्रॉम स्वाली, या PL च्या सामन्यांमध्ये आपल्या समालोचनाला सुरुवात करतो. आपण पाहतो आजचा दुसरा दिवस आहे, निर्णायक दिवस आहे आणि आज मात्र आपल्याला कळणार आहे की हा सामना आणि हा लीग कोण जिंकेल. आता मात्र ते आपण पाहतोय दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. रुपेश दिवडे षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक इथे आलं होतं, ते पारितोषिक घेण्यासाठी त्याने इथे यायचंय. चेंडू इथे उंचावरती गेलाय, वळतोय आणि चेंडू इथे उंच मारण्याच्या प्रयत्नामध्ये प्रसाद पाटील चेंडूच्या समोर येतोय. फलंदाज संदेश पाटील त्या खेळीचा मात्र इथे अंत होतोय. पहिला झटका लागतोय. डीजे धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय पहिला झटका लागलाय तो म्हणजे स्वराज 11 या संघाला. तिथे आपण पाहतोय समीर कचरे याच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय तो शिवस्वराज 11 आणि आपण पाहतोय या संघाची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर आहे गौरव पाटील, मॅन फ्रॉम खानाव एक्सप्रेस जिथे आपण त्याला मानतो. राऊंड ऑफ ऍक्शन आहे, अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्या मार्फत या सीझन मध्ये आपण पाहिलंय. या सीझन मध्ये जास्त खेळताना त्याला आपण पाहिलं नाही, कुठेतरी इंजर्ड होता, परंतु या लीग मध्ये त्याची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. शिवस्वराज 11 या संघासाठी खेळताना इथे पहिलं षटक हाताळतोय, पॉवर प्लेचं षटक आहे. तिसरं मला असं वाटतंय एक फलंदाज इथे बाद झालाय संदेश पाटील याच्या रूपाने. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. हा चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, हलकासा तिथे कटवला. ऋषी पाटीलचा क्लास आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. डीजे थँक्यू. तर इथे आपण पाहिला शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, जिथे हलकीशी कट केली फाईन लेग च्या दिशेने आणि चेंडू चौकाराकडे गेला. हा मात्र चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता, जिथे त्याला टॅप केलंय. ऋषी पाटीलच्या खेळीमध्ये आपण नेहमी हे पाहतो, टॅप करून 1-2 सिंगल डबल्सचा खेळ त्याच्या मार्फत आपण नेहमी पाहतो, जिथे चांगल्या चेंडूंना सन्मान मात्र तो देत असतो आणि त्या चेंडूंवरती मात्र धावफलक सुरू ठेवत असतो सिंगल डबल्सचा जिथे विचार केला. आणि जिथे आपण पाहिलं या आधीचा चेंडू खराब चेंडू होता, त्या चेंडूला मात्र उडवलं आणि चौकार हासिल केला तो मात्र फलंदाज ऋषी पाटील याने. तर आता मात्र स्ट्राईक एंड वरती रोशन पाटील. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न झाला होता, पंच आमच्याकडे इशारा करतायत. हा चेंडू वाईड आहे, ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू होता आणि एक अवांतर धावेने धावफलक वाढलंय, ते म्हणजे स्वराज 11 संघाचं. एक गडी बाद 6 अशी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या आहे. तिथे मोठ्या मोठ्या फलंदाजांचा भरणा आहे. संदेश पाटीलचा विचार केला, कालचा दिवस ज्याने गाजवला होता, एक हॅट्रिक साजरी केली होती त्याच्या मार्फत आपल्या गोलंदाजीवरती. तो फलंदाज मात्र बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आता मात्र चेंडू मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि चेंडू मात्र निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. तिथे गौरव पाटीलच्या पहिल्या षटकाचा इथे अंत होतोय शिवस्वराज 11 संघासाठी. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना धावफलकावरती धावा आल्या, ते म्हणजे 1 बाद 6. तर आपण पाहतोय, माझ्या गुरुवार यांना मी काही बोलू शकत नाही.
गुरुवार यांविषयी वाईट शब्द मुखात येणे नाही. तर इथे पण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय. 6 धावा धाव फलकावरती आल्यात. जिथे एक वाईट चेंडू फेकला गेला गौरव याच्या मार्फत, एक अवांतर धाव आली. एक चौकार ऋषी पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि त्या चौकाराच्या मदतीने 6 धावा धाव फलकावरती आल्यात. वीर मराठा प्रीमियर लीग 2021चं हे पर्व सुरू आहे. आणि जिथे आपण पाहतोय दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे, आपण दुसऱ्या रात्रीचा खेळ सुरू आहे असं बोलावं लागेल. डे नाईटची स्पर्धा पहिल्यांदा आपल्या विभागामध्ये इथे आयोजित करण्यात आली आहे. यूट्यूब लाईव्हची मात्र तिला साथ आहे. आणि तितकीच सुंदर खेळाडूंची मात्र साथ मिळते. आयोजकांना विचार केला तर खेळ सुद्धा तितक्याच दर्जाचा मात्र आपल्या विभागामध्ये पाहायला मिळतोय. तर दुसरं षटक शिव स्वराज 11 संघाकडून घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज प्रतीक शिंदे, ऋतिक शिंदे, मॅन फ्रॉम गोहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. ऋषी पाटीलचा हा चेंडू लेग साइडला उंचावरती मारलाय. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमा रेषेच्या पार. 4 धावांसाठी हा दणदणीत चौकार. डीजे निश्चित परेश, ज्या पद्धतीने आपण स्पर्धा पाहतो या स्पर्धेमध्ये जो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरणार आहे, ज्याला मालिकेवीर जाणार आहे, त्याला विशेष भेट आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय सरकार सुजित भाई शिंदे यांच्याकडून एक स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी तिचा अनावर झाला आहे आणि ती मालिकेवीरासाठी देण्यात आलेली आहे. म्हणून सुजित भाई शिंदे यांचं नाव अपेक्षित अतिशय चांगली कामगिरी याच्यामधून पाहायला मिळते. एक स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. नक्कीच. तर हा चेंडू मात्र इथे कार्पेट लेवलने खेळलाय. चेंडूवरती फिल्डर येतोय आणि थोडस मिसजज होतंय. फिल्डर मला असं वाटतं आमिर तिथे उपस्थित होता आणि त्या चेंडूवरती मात्र 2 धावा अजून धावफलकावरती ऍड झाल्या. धावफलकावरती धावा आल्यात. परेश, निश्चितपणे जी सायकल आपण पाहतोय स्पोर्ट्स 12 धावा. सायकल सिरीजसाठी लावण्यात आलेली आहे, ती खेळाडूंनी फक्त सकाळपर्यंत व्यवस्थित ठेवावी हीच एक विनंती आहे. कारण सचिन दाभोळकर जर बसला तर ती पंक्चरही होऊ शकते. त्याच्यामुळे ती व्यवस्थित ठेवावी एवढीच अपेक्षा आहे, बाकी काहीच नाहीये. तर पुढचा चेंडू सामन्याकडे बघूया. हा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉलरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे आमिर गायकर तिथे क्षेत्ररक्षण करतोय आणि फलंदाज ऋषी पाटीलच्या खेळीचा मात्र इथे अंत होतोय. सलामीचा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. डीजे थँक्यू. डीजे तर इथे आपण पाहतो शोर्माचा आनंद घेतोय. आमचा संघ नाही ना तिथे, असला तर पार्सल इथे पूर्वा. आणि नाही, मला इथून दिसल येलो टी शर्ट. तर धावफलकावरती धावा आल्यात ते म्हणजे 12 धावा. आणि सचिन दाभोलकर आमचे गुरुवर्य आमच्या समवेत लवकरच जोडले जातील अशी मी लवकरात आशा बाळगतो. आता मात्र मॅन ऑफ द सिरीजच्या सायकलवरती मात्र त्यांचं लक्ष आहे. ती सिरीजची सायकल त्यांच्या मार्फत मला अपेक्षा होती मॅन ऑफ द सिरीजची त्यांच्याकडून, परंतु थोडं खेळ मात्र दर्जा थोडा कमी झालाय. कॉमेंट्रीकडे जास्त लक्ष आहे. नवोदितांना शिकवण देण्यासाठी हा बलिदान असावा आमच्या गुरुवार यांचा. तर बघूया सामन्याकडे. तिसरं षटक प्रगतीपथावरती ऋतिक हा गोलंदाजी करतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळते. तिथे पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र खाल्ला होता, परंतु ऋषी पाटीलला बाद करण्यामध्ये यश आलं होतं. इथे मात्र अतिशय सुंदर कट केली. चेंडू समोर फिल्डर येतोय तोपर्यंत चित्त्याच्या चपलाईने मात्र इथे समीर मोरे याने 2 धावा कंप्लीट केल्या आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एक शॉर्ट रनचा इशारा येतोय पंचांकडून. मला असं वाटतं थोडंसं हंबल झालं तिथे. एकच धाव फलकावरती ऍड झाली. एक शॉर्ट रन. या एका धावेच्या मदतीने 13 धावा मात्र इथे धाव फलकावरती लागल्यात. ते म्हणजे स्वराज 11 या संघाच्या शिव स्वराज 11 संघाच्या विरुद्ध खेळताना जिथे आपण पाहतोय मोठ्या मोठ्या फलंदाजांचा भरणा आहे तो म्हणजे शिव स्वराज 11 संघाकडे आमिर गायकर, समीर कचरे, बंटी पाटील, सागर गायकर. आपल्याला विनंती आहे की आपली ट्रॅक
थोडी खाली घ्यायची आहे. सागर गायकर, स्पर्धेचे नियम कमिटीचा इशारा आहे, ते नियम जरा पाळायचे आहेत. युट्यूब लाईव्हच्या मार्फत स्पर्धा आपल्याला दिसते. तर हा चेंडू समीर कचरे यांचा अतिशय सुंदर ट्राय होता, परंतु या सीझन मध्ये मी एक खंत मात्र सॉली संघाचा एक खेळाडू असल्याच्या वतीने व्यक्त करू इच्छितो की समीर कचरे यांचं झेलचं प्रमाण मात्र थोडंसं गचाल झालंय. क्षेत्ररक्षणामध्ये गचाल दर्जाची कामगिरी आणि सचिन दाभोलकर मला त्यासाठी सपोर्ट करतायत. नक्की नाही नाही परेश, मी तर म्हणेल एफर्ट चांगला होता, प्रयत्न 100% झोकून दिला समीर कचरेने. एवढी शरीर यष्टी मोठी असताना सुद्धा या चेंडूवरती झोकून दिला होता. निश्चित अपयश भेटला, पण 100% एफर्ट होता. समीर कचरेला दाद आहे माझी. पुढचा चेंडू आता मात्र इथे मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये मात्र रोशन पाटील हा फलंदाज आपल्या संघासाठी कामगिरी गचाल मात्र पाहायला मिळते, जिथे डॉटवर डॉट निर्धाव चेंडूंची सांगता होते. ऋतिक षटक मात्र इथे समाप्त होतोय. पंचांचा इशारा येतोय, दुसरं षटक शिवस्वराज 11 या संघाकडून संपलंय आणि धावफलकावरती धावा आल्यात त्या म्हणजे 14 धावा. तर मी पाहतोय आमचा संघ राज फायटर तिथे शोरमाच्या गाडीवर तुटून पडलाय. मी इथे आणि हिटमॅन थोडस लक्ष द्या. कॉमेंटेटर इथे सगळे उभे आहेत. हा तर लक्ष द्या, थोडस तुमचं लक्ष माझ्याकडे आहे. तर आता मात्र आपण पाहतोय सचिन दाभोलकर पण वाट पाहतायत. सचिन दाभोलकर आशाभूत नजरेने आपल्याकडे पाहतायत. काय चाललंय? आज येईल, उद्या येईल. उद्या उजाडतच नाही कधी. नक्कीच आमच्या संघाचे उद्या मात्र नक्की उजाडेल उद्याच. तर मिहीर पाटील मॅन फ्रॉम स्वाली गोलंदाजी मार्क वरती येतोय. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय गोलीच्या दिशेने, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. हा चेंडू मात्र चालला एक टचच्या साह्याने चौकाराच्या दिशेने आणि आपण पाहतोय अतिशय सुंदर फलंदाजी समीर मोरे याच्या बॅट मधून आपण पाहिली. हा चेंडू मात्र आला 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा आल्या त्या म्हणजे स्वराज 11 संघाच्या 18 धावा. इथे आपण पाहिले 2 गडी मात्र बाद झालेत. ऋषी पाटील आणि संदेश पाटील यांनी कालचा दिवस गाजवला होता. ऋषी पाटीलचा स्कूप शॉट कालच्या दिवसात फेमस झाला होता, परंतु ते गडी 2 बाद करण्यामध्ये शिव स्वराज 11 संघाच्या गोलंदाजांना यश आलं. परंतु मिहीर पाटील या सीझनचा एक फॉर्म म्हणजे फलंदाज समीर मोरे आणि पंचांचा इशारा येतो. हा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पार. लगातारच्या 2 चेंडूंवरती आलेला हा 1 बाउन्सचा चौकार. डीजे बॉल पुरवायचं. थँक्यू डीजे. अतिशय सुंदर गाणं. आता मात्र मी खुश आहे हा गाणं ऐकून. अतिशय सुंदर गाणं. जुना बॉल जरा पुरवायचा आहे मैदानावरती. चेंडू जुना चेंडू इथे जरा कमतरता आहे. आपण कोणाकडे असेल जुना चेंडू तर तो मैदानावरती पुरवायचा आहे जरा सामना सुरू करण्यासाठी. इथे मात्र आपण मैदानावरती दृश्य पाहतोय जिथे 2 षटकांचा खेळ झाला होता. धावफलकावरती 14 धावा लागल्या होत्या. अतिशय सुंदर गुणलेखन पाहायला मिळतंय. आपण पाहतोय दोन्ही मॅन फ्रॉम स्वाली गुणलेखक पाटील आणि इथे समालोचन कक्षामध्ये कॉमेंटेटर सुद्धा मॅन फ्रॉम स्वाली, जिथे आम्ही नेहमी सहकार्य स्वाली संघाकडून लागलेलं असतं. तर मिहीर पाटील गोलंदाजी मार्क वरती आहे, जिथे 2 लगातारच्या चेंडूवरती चौकार आला. आता मात्र वापसे ट्रॅकवर वापसी करतोय तो हा म्हणजे गोलंदाज मिहीर पाटील. जिथे लाईन आणि लेंथ भरकटली होती, जे पहिल्या 2 चेंडूवरती टप्पे चांगले होते, परंतु जिथे फलंदाजाचा क्लास पाहायला मिळाला तो त्या पहिल्या 2 चेंडूंवरती. समीर मोरे
पहिला चेंडू अतिशय सुंदर हलकासा फटका लावला त्या चेंडूवरती, सीमारेषेच्या पार चेंडूला पाठवलं. त्यानंतर बॉलरच्या डोक्यावरून जी क्रिकेटमध्ये मानली जाते सगळ्यात सेफ जागा आहे, तिथे फिल्डर कधीच जास्त वेळा उपस्थित नसतो, तिथे चौकार टाकला. त्यानंतर तिसरा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, या गतीवर मात्र स्वार झालाय तो गोलंदाज मिहीर पाटील आणि दुसरा चेंडू लगातारचा निर्धाव जातोय. धावफलक मात्र स्थिरावलंय स्वराज 11 संघाचं 22 या अंकांवरती, जिथे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती लागल्या. 2-2 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. तर मात्र समीर मोरे ज्याने आक्रमण केलं होतं, पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार ठोकले होते, त्याला मात्र आता शांत करण्यामध्ये गोलंदाज मिहीर याला यश आलंय. जिथे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा त्याच्या मार्फत पाहायला मिळतोय. चेंडू उंचावरती गेलाय, चेंडू समोर अमुईर गायकर द सेफेस्ट फिल्डर इन VMPL आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय. समीर मोरेच्या पारीचा इथे अंत होतोय. तिसरा झटका लागतोय स्वराज 11 संघाला. डीजे डीजे जिथे आपण पाहिलं तिसरा फलंदाज स्वराज 11 संघाचा समीर मोरे, त्याच्या बॅट मधून 2 चौकार पाहिले होते. तो फलंदाज मात्र 2 निर्धाव चेंडू खेळून तिसऱ्या चेंडूवरती बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी स्वतः संघ मालक कर्णधार राजू ढोकले मैदानावरती येत आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती मात्र उभे असते. स्ट्राईक एंड वरती रोशन पाटील जो चेंडू निर्धाव खेळतोय, मगाचपासूनचा विचार केला. आता मात्र मोठा फटका, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, दर्जेदार फटका षटकारासाठी. डीजे थँक्यू डीजे. Thank you. लग्न नाही आहे, क्रिकेट स्पर्धा आहेत, क्रिकेट स्पर्धेची गाणी लावा. वारंवार सूचना आहेत, हळदी असल्यावर तुम्हाला ऑर्डर देऊ. राजू ढोकले ज्यावेळी स्ट्राईक राहील तेव्हा मात्र त्याला नामी सुवर्ण संधी आहे राजू ढोकलेला. अंबाजी ढोकले यांच्याकडून स्पेशल जम्बो वडापाव यांच्याकडून अंबाजी ढोकले यांच्याकडून 3 लगातार षटकाराला राजू ढोकलेला ही संधी आहे. 1001 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल फ्रॉम सोमजाई भोकरपडा अंबाजी ढोकले यांच्या माध्यमातून. लगातार 3 षटकाराला राजू ढोकलेला अंबाजी ढोकले यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक. तर 4थं षटक इथे हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानावरती येतोय. रवी हा गोलंदाज मैदानावरती येतोय. अष्टपैलू खेळाडू अशी गणना झाले त्याची या VMPL विभागामध्ये. जर या टीम मध्ये जर विचार केला शिव स्वराज 11 संघाकडे, रवी हा गोलंदाजी मार्क वरती येतोय. मॅन फ्रॉम गोहे राईट आर्म राऊंड विकेटचा मारा इथे करतोय. फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे राजू ढोकले, स्वतः संघ मालक, ज्यांना षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. जिथे विचार केला मिहीरचा देण्या 16 धावा जिथे खर्च केल्या, माफ करा 14 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या. त्या 14 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा आल्या होत्या 28 धावा. एक मोठं षटक तिथे वसूल केलं आणि या एका धावेच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती आल्या. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी कालच्या दिवसात सुद्धा पाहिली आपण रवी या गोलंदाजाच्या मार्फत. आपण पाहतोय तर उमरे विलेज एंड कडून मारा करतोय गोलंदाज रवी. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा स्ट्राईक एंड वरती रोशन पाटील ज्याने आधीच्या चेंडूवरती ठोकला होता षटकार आणि या बॅक टू बॅक दुसरा त्याच्या बॅटमधून आलेला दर्जेदार षटकार. डीजे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या
थँक्यू डीजे, अतिशय सुंदर गाणं. आणि जर पाहिलं या षटकाराच्या मदतीने मात्र स्वराज 11 संघ ट्रॅक वरती आलाय आणि आमचा डीजे मास्टर सुद्धा ट्रॅक वरती. अतिशय सुंदर गाणं. तर या चेंडूवरती एक दर्जेदार फटका आला 6 धावांच्या मदतीने धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती आल्या. 35 रन्स विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. चौथं षटक सुरू आहे, स्लॉग ओव्हरचं षटक सुरू आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा इथे प्रयत्न असणार आहे. या षटकातील काही चेंडू शिल्लक असणार आहेत स्वराज 11 संघासाठी. तर रोशन पाटील स्ट्राईक एंड वरती उभा आहे. हा चेंडू पुन्हा एकदा उंचावरती मारलाय, चेंडू चाललाय, वन बाउन्स. अतिशय सुंदर फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, परंतु सीमा रेषेच्या पार या जाण्यामागे या चेंडूला अडवू शकला नाही तो म्हणजे आशिष मालुसरे. डीजे बॅट्समन हाय तूरण धुंदार, बॅट्समन हाय तूरण धुंदार, 6 बॉलात 6 षटकार, चौकाराचा बादशाह म्हणतात तुला र. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला र. अरे पाहिजे तेवढ्या दिल थँक्यू. तर आपण पाहतो रोशन पाटील ज्याने पहिल्या 2 ओव्हरमध्ये निर्धाव चेंडू खेळला होता, तो फलंदाज मात्र आता ट्रॅक वरती येतोय. त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार 1 चौकार आपण आतापर्यंत पाहिलाय. पुन्हा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे मात्र चित्र बदलतोय शिव स्वराज 11 संघासाठी. इथे मात्र बंटी पाटीलची होते ती मिस फील्ड आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पार चौकार. 43 धावा धावफलकावरती आल्यात ते म्हणजे स्वराज 11 संघाच्या. जिथे आपण पाहिलं अमित सर स्लॉग ओव्हरच्या षटकाचा चांगला फायदा उचलतोय तो म्हणजे फलंदाज रोशन पाटील. तर विचार केला रवी गायकवाड हा गोलंदाजी करतोय, त्याच्या गोलंदाजीवरती मात्र 1 षटकार 2रा चौकार इथे आला. 43 धावा धावफलकावरती आल्यात. आता मात्र उंचावरती मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र उसळी घेतली नाही आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि त्या निर्धाव चेंडूची सांगता होती. ते आपण पाहिलं निर्धाव चेंडूची सांगता होती. स्लॉग ओव्हरचं षटक 4थं षटक सुरू आहे. आपटलेला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. हा फलंदाज रोशन पाटीलचा बाद होण्याचा इशारा येतोय आणि ते मात्र इशारा असेल पंचांचा की षटक समाप्तीचा इशारा आलाय. 4 षटकांची समाप्ती झाली. स्वराज 11 संघाने मात्र धावफलकावरती धावा लावल्यात. बॉल नवीन बॉल द्यायचा आहे. स्वराज 11 संघाने धावफलकावरती धावा लागल्यात. 43 धावा 43 रन्स बनवल्यात ते म्हणजे स्वराज 11 संघाने. तर जिंकण्यासाठी या मॅचच्या 2ऱ्या सत्रामध्ये शिव स्वराज 11 संघाला 44 धावांची गरज असणार आहे. एक निर्णायक सामना आहे. आपण विचार केला दोन्ही संघांसाठी कालच्या दिवसात मला असं वाटतं स्वराज 11 संघ दोन्ही मॅच आपले जिंकलेत. तर इथे विचार केला शिव स्वराज 11 एक मॅच गमवावी लागली, 1 मॅच मात्र त्यांनी जिंकले. तर हा निर्णायक सामना असणार आहे तो म्हणजे शिव स्वराज 11 संघासाठी 44 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. तर विचार केला अतिशय सुंदर फलंदाज जे इन्फॉर्म फलंदाज आहेत या सीझन मध्ये या आपण जर पाहिलं प्रसाद पाटील उर्फ थॉमस आणि आमिर गायकरचा विचार केला सागर गायकर, समीर कचरे, तसेच एक यंग टॅलेंट ज्याचं मी फॅन आहे खरिवली गावचा आदू लेफ्ट हँड बॅट्समन आहे. अतिशय सुंदर फलंदाजी त्याच्या मार्फत सुद्धा पाहायला मिळाली. अंडर 19 चा खेळाडू आहे. यांना मात्र जबाबदारी उचलावी लागणार आहे आणि आमचे संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. त्यांच्या हातात मला काहीच दिसत नाहीये. हा खिशात ठीक आहे. शिव स्वराज 11 संघ या ठिकाणी विरूपक्षी आपण पाहू शकाल. या ठिकाणी स्वराज 11 संघ खेळतोय. किरण देशमुख आणि रवी पाटील यांनी पॅक केलेला संघ आपण पाहू शकाल. यावेळी द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करणार आहे. चुना पाठवायचं का? चुना पाठवायचं. चुना
निश्चितपणे शिवस्वराज इलेव्हन संघ किरण देशमुख आणि रवी पाटील यांनी पॅक केलेला संघ या ठिकाणी मैदानात उतरतोय फलंदाजी मार्कवरती. आणि विपक्ष आपण पाहू शकाल स्वराज इलेव्हन संघ राजू ढोकले आणि अवधूत खारे यांनी पॅक केलेला हा संघ या ठिकाणी पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती. 4 षटक समाप्त झाले, पहिलं सत्र समाप्त झालं आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 4 षटकांचा खेळ झालाय. 24 चेंडूवरती खेळ झालाय 43 धावांचा. 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचं, पाणी न्यायचंय. 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचं या ठिकाणी शिवस्वराज इलेव्हन संघाला, अर्थात किरण देशमुख आणि रवी पाटील या ऑर्गनायझरच्या पॅक केलेल्या संघाला, अर्थात शिवस्वराज इलेव्हन संघाला 24 चेंडू खात्यामध्ये जमा असतील. 24 चेंडूवरती 44 धावांची गरज असणार आहे अर्थात शिवस्वराज इलेव्हन संघ. पण त्याच्याही पेक्षा विचार केला तर स्वराज इलेव्हन संघाकडे अनुभवाची कसोटी आहे. राजू डोकले दस्तूर खुद्द या मैदानात आहे. संदेश पाटीलचा फॉर्म चांगला आहे. या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक संदेश पाटीलच्या नावावर लागली गेली कालच्या दिवसामध्ये. अर्थात विचार केला निखिल विचारे, त्यानंतर विजय भोईर आणि त्यानंतर मात्र चेतन देशमुख हे 3 मातब्बर स्टार खेळाडूंना विकेट मिळवल्या अर्थात संदेश पाटीलने. त्याच्यावरती मात्र संघाची धुरा आहे आणि म्हणूनच गोलंदाजी मार्कवरती अशी अपेक्षा आहे की संदेश पाटील गोलंदाजी मार्कवर सुरुवात करेल की काय स्वराज्य इलेव्हन संघासाठी. कारण 44 धावांचा लक्ष्याचा या ठिकाणी बचाव करायचा, डिफेन्स करणारे या ठिकाणी मात्र स्वराज्य इलेव्हन संघ आणि त्याच्या विपक्ष फलंदाजी मार्कवरती येतोय शिवस्वराज्य इलेव्हन संघ. आता मातब्बर दोन्ही फलंदाज मैदानात रवाना होत आहेत. सागर गायकर एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला थॉमस डायस, बंटी पाटील, प्रसाद पाटील. एक चांगल्या दर्जाचा अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळाल. दोन्ही दर्जाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. निश्चितपणे या स्पर्धेसाठी विचार केला तर सुजितभाई शिंदे आणि मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. तसेच विचार केला भूषणभाई पाटील यांच्याकडून यूट्यूबची व्यवस्था केली गेली आहे. त्यानंतर संदेश शेठ देशमुख यांच्याकडून प्रथम व द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक चषक लावलं गेलं आहे. त्यानंतर मंगेशभाई पाटील यांचा विचार केला तर संपूर्ण मैदान आणि या मैदानावरची लाईट्स दुधावणी व्यवस्था, सफेद लाईट, त्यानंतर स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू मंगेशभाई पाटील यांच्या माध्यमातून लागलेले आहेत. त्यानंतर विचार केला की राजू साहेब डोकले यांच्याकडून मात्र मालिकावीराचं चषक देण्यात आलं. त्यानंतर मॅच चालू होते. श्री किरण हरिश्चंद्र पाटील यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजाचं चषक देण्यात आलंय. मॅच सुरू होत्या. निश्चितपणे 44 धावांचा पाठलाग करायचा आहे आता शिवस्वराज्य इलेव्हन संघाला. सागर गायकर फॉर्म मध्ये असलेला खेळाडू, कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 29 धावांची दुभानदार फारी खेळणारा हा फलंदाज मात्र तिसऱ्या सामन्यासाठी उतरतोय सलामी द्यायला. 44 धावांचा पाठलाग करायचा. 24 चेंडू, पहिल्या षटकातला पहिला चेंडू. संकेतचा पहिला हा चेंडू ओव्हर पिच मॅन फ्रॉम डोनवत संकेत मते. पहिला चेंडू मात्र उसळी घेणारा चेंडू, डिफेन्स केला गेला या चेंडूला. हॅलो, तर मी सांगू इच्छितो संकेत मते याला एक रफ्तार का सौदागर असं नक्कीच नाव देण्यात येईल. कारण त्याची जर स्पीड पाहिला, हा स्पीडचा चेंडू होता जिथे फटका खोदून काढला. संदेश पाटील चेंडूच्या समोर येतोय, अडवतोय, फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव फलकावरती आल्या. धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 2 धावा. 1-1, 2-2 धावाच्या मदतीने मात्र साई रुटी केली जाते. कारण माहिती आहे पूर्णपणे किरण देशमुख आणि रवी पाटील या संघाच्या मालकांना की यावेळी काय सिच्युएशन आहे. डिफेन्स केला तरी मात्र रन पूर्ण नाही केले जातील. हाणामारीचं षटक ज्यावेळी खराब होईल त्यावेळी मात्र हाणामारी करायची गरज आहे. यावेळी डिफेन्स मध्ये खेळ चाललाय चांगला. या चेंडूला सन्मान, खराब चेंडूला मात्र पनिशमेंट पाहायला मिळते. चेंडू जाते 1 बाउन्सरी त्या एक्स्ट्रा कोर्टच्या दिशेने. मात्र 4 धावांसाठी येतोय हा पहिला या दुसऱ्या सत्रामधला पहिला चौकार मॅन फ्रॉम सागर गायकर. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 4 धावांचा स्क्वेअर कट मारला होता. सोचा समझा देखा परखा, पीछे आए जगह बने और स्ट्रोक लगा ताकत के सहारे. गेंद गई पॉइंट क्षेत्र के बिल्कुल फील्डर के ऊपर से डीप एक्स्ट्रा पॉइंट की दिशा में बिल्कुल आए 4 रन. पुन्हा एकदा स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न, यावेळी प्रयत्न फसतोय. संकेत मध्ये कमबॅक करतोय आपल्या चेंडूवरती या गोलंदाजी मार्कवरती. सागर गायकरला पुन्हा एकदा सेम फटका मारण्याची आवश्यकता नव्हती. या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र फसवला यावेळी संकेत मतेनी सागर गायकरला. निर्धाव चेंडूची सांगता होते ना होते धावसंख्येमध्ये या चेंडूवरती सिरावलेले पाहायला मिळेल. 44 धावांचा पाठलाग करताना मात्र किरण पाटील आम्हाला सांगतील 6 धावा.
यावेळी सुद्धा चेंडू खाली राहिला, संकेत मतेचं कौतुक करावं तेवढं थोडं या. मागच्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव स्वरूपाची सांगता होते. क्या पद्धतीचा गोलंदाजी आहे या संकेत मतेची. माहिती आहे व्हेरिएशन कुठे करायचं, बदल कुठे घडवायचे आहेत. फॉलो थ्रू मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षण चांगलं आहे. मोठ्या फलंदाजाला कुठे अडकवायचं हे त्याला चांगलं ठाऊक आहे. डोंडवत संघाकडून बिलॉंग करणारा खेळाडू मात्र आता नावलौकिक घडवतोय आपल्या संघाचं. करून काढला यावेळी हा ब्लॉकचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये रिजन होते. चेंडू अडवला जात आहे, चांगली फेकी येते, तत्वर मात्र एक एरी धाव पूर्ण केली जाते. एका धाव्यावर समाधान मानावे लागेल. सागर गायकेला चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विराट कोहली आता संदेश वाटले याच्या माध्यमातून स्वराज्य 11 संघासाठी एका धावेच्या मदतीने मला वाटतं षटक समाप्तीचा इशारा पोहोचतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील 7 धावा. काय सांगतील परेश आताची सिच्युएशन? 7 धावा लागतात धावफलकावरती 6 चेंडूवरती पहिल्या षटकाच्या दरम्यान. रामित सर 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. अतिशय सुंदर षटक मात्र हाताळले ते गोलंदाज संकेत मते याने स्वराज 11 संघासाठी खेळताना. जिथे आपण पाहिलं डोनवत संघाकडून बिलॉंग करतो हा गोलंदाज रफ्तार का सौदागर आहे. या BMPL विभागामधला अतिशय सुंदर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी केली. मराठा प्रीमियर लीग जी स्पर्धा आत्ताच 2 दिवसापूर्वी पार पाडली तिथे मात्र समर्थ 11 संघाचं प्रतिनिधित्व करत होता. अतिशय प्रभावित केलं तिथे सुद्धा त्याने या गोलंदाजाने. तोच फॉर्म मात्र घेऊन मैदानावरती आला. इथे एक चौकार सागर गायकरच्या बॅट मधून आला होता आणि त्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडूची सांगता तिथे झाली आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय कालचा हॅट्रिक घेणारा गोलंदाज संदेश पाटील. निश्चितपणे या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण या मला वाटतंय संपूर्ण हंगामामध्ये किंबहुना माझ्या अनुभवानुसार पहिल्यांदा गोलंदाजी करणारा मी हा गोलंदाज पाहिला संदेश पाटील कालच्या दिवसामध्ये आणि पहिल्याच दिवशी त्यांनी मला इम्प्रेसित केलं. पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक मिळवली होती संदेश पाटीलने. अतिशय नामवंत खेळाडू. माहिती आहे क्रिकेट काय आहे आणि क्रिकेटवर काय दर्जा सिद्ध करायचं आहे, मेहनत काय घ्यावी लागते या पूर्णपणे या खेळाडूला ठाऊक आहे आणि म्हणूनच आपली जबाबदारी कर्णधार पदाची जबाबदारी घेऊन आज स्वतः गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती. पहिल्या चेंडूवरती डिफेन्स झाला, 1 रन मिळते, धावसंख्येत बदल होईल. 44 धावांचा पाठलाग करताना मात्र 8 धावा धावफलकावरती लागतायत. तर नक्कीच सर राऊंड आर्म ऍक्शन आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू क्षेत्ररक्षण तिथे आहे. एफर्ट चांगला होता, अजून थोडा एफर्ट लावला असता तर निश्चितपणे हा झेल होऊ शकला असता. मी तर म्हणेल ही रन वाचवण्यापेक्षा झेलचा जर प्रयत्न केला असता तर बॅकअप सुद्धा भेटला असता आणि मोठा फलंदाज बाद होऊ शकला असता. मयूर पाटीलला जोरात वेगाने येण्याची गरज होती. मात्र 1 धाव मिळते, 3 धावा वाचवतील आपल्या संघासाठी. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल 9व्या अंकावरती. तर मी विनंती करतो एकविरा 11 संघाचा कर्णधार आणि समर्थ वॉरियर्स या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू रिझन केला गेला होता. मात्र राजू ढोकले स्वतः या चेंडूवरती येत आहेत. तदवर मात्र 1 धाव पूर्ण होते. फलंदाज सागर गायकरच्या रूपामध्ये शिवस्वराज 11 संघ या ठिकाणी मात्र 44 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या पोहोचेल 10 या अंकावरती. प्रसाद पाटील थॉमस यावेळी मात्र विषपमध्ये खेळून काढतोय. चेंडूला गती देण्याचा प्रयत्न करतोय. दिशा दिल्यानंतर मात्र 1 केरी धाव पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने मात्र साईड रोटेट हलवली जाते. डिफेन्स करत या ठिकाणी सामन्याला कलाटण्याचा प्रयत्न करतोय प्रसाद. विकेट किती इम्पॉर्टंट आहे, भागीदारी रचणं गरजेचं आहे हे माहिती दोन्ही फलंदाजांना. म्हणूनच या खेळपट्टीवरती पूर्णपणे भागीदारीने आणि सिच्युएशन प्लॅनिंग नुसार यावेळी हे दोन्ही फलंदाज मात्र मातबर फलंदाज चांगल्या कंडिशनमध्ये खेळताना पाहायला मिळतात. सागर गायकर यावेळी आक्रमक होतोय. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू रिझन होईल. 1 माउस क्षेत्राच्या हातात चेंडू जात आहे. सागर गायकर या ठिकाणी थॉमस आणि गायकर मध्ये मात्र जमलीग होते. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. सागर थोडासा वेगाने धावांच्या प्रयत्न पायात पाय गुंतला आणि पिचवर पडला. थोडंसं लागलं असावं त्याच्या शरीराला. निश्चितपणे या संघासाठी किती झोकून देते सागर हे निश्चितपणे रवी पाटील आणि किरण देशमुखला माहिती आहे. कारण त्यांनी पॅक केलेला संघ आहे आणि सागर गायकरची भूमिका काय आहे यांना ठाऊक आहे. आणि म्हणून सागर गायकर अतिशय झोकून देऊन प्रयत्न करते आपल्या संघाला विजयाच्या समीप नेण्यासाठी आणि ह्या एफर्ट आणि प्रयत्न 100% होत आहे. दाद दिली पाहिजे सागरला.
पुन्हा एकदा विशेप मध्ये खेळून काढलाय हा चेंडू सागरनी. कव्हर क्षेत्रामध्ये लॉंग कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला गॅदर होतोय. फेकी झाल्यानंतर मात्र एकेरी धाव पूर्ण होते. तर इथे आपण पाहतो एकविरा 11 हा संघ नाणेफेकीचा कौल मात्र जिंकलाय. पण इथे कर्णधार सचिन दाभोलकर नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. पाणी पाठवायचे. पाणी सचिन पाणी. 2 षटक समाप्तीचा 2 षटक समाप्तीचा इशारा आहे पंचांचा ऑफिशियलांचा. 12 चेंडूवरती खेळ झालाय. 14 धावांचा. 14 धावा धाबलकावरती लागतायत. आता मात्र समीकरण बदललेलं पाहायला मिळेल. 30 धावांची मला वाटतं गरज आहे. 12 चेंडूवर 30 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 षटक बाकी असताना मात्र शिव स्वराज 11 संघ अर्थात किरण देशमुख आणि रवी पाटील यांच्या संघाला मात्र 30 धावांची गरज आहे 12 चेंडूवरती. त्याच्या विपक्ष पाहू शकाल राजू ढोकले आणि अवधूत घारेने पॅक केलेला संघ खेळतोय अर्थात स्वराज 11 संघ. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलले पाहायला मिळेल. तराजूचं पारड समांतर राहिलंय आणि या सिच्युएशन मध्ये पाणी पाठवायचं. पाणी नाही का तिकडे खेळाडूला लागले. पाणी पाठवा. बारा चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. दोन्ही मातब्बर संघ खेळाडू एकापेक्षा एक भरणा असलेले संघ पाहायला मिळतात. आणि आता मात्र ही लीग पूर्णपणे एका वेगळ्या कंडिशन मध्ये पोहोचते. पूर्णपणे प्रेक्षकांची आशा उत्कंठा लागलेली या सामन्यांकडे. कारण इथून मात्र समीकरण पूर्णपणे बदलत जातील. जो संघ एक निर्धाव चेंडूची सांगता करेल तो संघ आतमध्ये येईल. जिथे जिथे रन्स काढले जातील तो संघ वरचं ठरेल. आणि इथूनच मात्र क्वालिफायर आणि अनक्वालिफायर कोण ठरेल याच्या मध्ये मात्र लढत सुरू होईल पाहायला मिळेल. कारण सर्व संघाचे 3-3 सामने 2-2 आणि 3-3 सामने पूर्ण होताना पाहायला मिळतात. आणि हिथंच मात्र सर्व संघाला एक संधी असणार आहे की क्वालिफायर कोण होणार. आणि म्हणून जीवाच्या आकांताने दोन्ही सर्व संघ जीवाची बाजी लावून मैदानात तक धरून खेळताना पाहायला मिळतील. तर मी विनंती करतो प्रचित पाटील आपण जिथे कुठे असाल आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. स्कोररची भूमिका पार पाडायची आहे. निश्चित परेश आपण विचार करतो मगाशी की या स्पर्धेसाठी सहकार लाभलं होतं दात्यांची. त्या दात्यांमध्ये सन्मानित श्री किरण हरिश्चंद्र पाटील यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज चषक लागलाय. त्यानंतर श्री राकेश गायकर यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज चषक आपल्याला प्राप्त झालाय. त्याचनंतर श्री अजयराव तुकाराम देशमुख यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी एक ट्रॉफी आकर्षक आणि घड्याळ त्यांच्या माध्यमातून लावलंय. त्यानंतर प्रत्येक सामन्यासाठी जे सामनावीरचा पुरस्कार आपण जातोय ते आता शिवसेना तालुका प्रमुख संतोष साहेब विचारे यांच्याकडून सामनावीरचा पुरस्कार आपल्याला प्राप्त झालाय. त्यानंतर सागर पाटील यांच्याकडून खेळपट्टीवरती चुना आणि कलर पुरवठा केला गेलेला आहे. यावेळी चेंडू बॅटची कडा घेऊन यशच्या हातात सामावतोय. वनबाउंसरीत्या सांगता होईल चेंडूची निर्धाव स्वरूपात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे सिद्धार्थ कोंडे. नारंगी बिलॉंग संघाकडून हा खेळाडू नेहमी खेळताना पाहायला मिळतो. उंच पुरा गोलंदाज आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते सिद्धार्थ कोंडेच्या रूपात. एक नवीन दर्जाचा नवीन तरुण आलेला हा खेळाडू यंग टॅलेंटला संधी दिली. याच वर्षामध्ये त्याने डेब्यू केला होता नारंगी संघाकडून आणि याच वर्षी म्हणजे किती नशीब बलवत्तर असतं एखाद्याचं. कित्येक खेळाडू नारंगी संघामध्ये आहेत पण 8-8 वर्ष झाली तरी VMPL मध्ये स्थान भेटत नाही. पण या खेळाडूंनी मात्र पहिल्या वर्षी डेब्यू केला VMPL मध्ये. नक्कीच सर नशिबापेक्षा इथे आपण पाहिलं खेळ तितकाच त्यांनी सुंदर करून दाखवलाय आजच्या सीझन मध्ये. या सीझन मध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली. तितकीच सुंदर फलंदाजी त्याच्या मार्फत सुद्धा तो फलंदाजीचं प्रदर्शन सुद्धा तितकंच सुंदर करतो. आणि इथे मात्र पहिल्या गड्याला बाद करण्यामध्ये यश आलंय तो म्हणजे गोलंदाज सिद्धू याला. आणि 2 निर्धाव चेंडू खेळून फलंदाज सागर गायकर तंबूच्या आसऱ्याला परतलाय. इथे पहिला झटका लागलाय तो म्हणजे शिवस्वराज 11 संघाला. आता मात्र 9 चेंडू 30 धावांची गरज असणार आहे ती म्हणजे जिंकण्यासाठी शिवस्वराज 11 संघाला. आणि निर्णायक सामना आहे जिंकण्यासाठी 9 चेंडू 30 धावांची गरज आहे. फलंदाज त्याच ताकदीच्या मैदानावरती आहेत परंतु तशा प्रकारचा खेळ करावा लागणार आहे तो या फलंदाजानं विचार केला तर प्रसाद पाटील आहे. आणि जर विचार केला आपण सागरची जागा घेण्यासाठी 1 डाऊनचा फलंदाज मैदानावरती आला आमिर गायकर लेफ्ट हँड बॅट्समन आहे ज्याचे मोठे मोठे फटक्यांचे चाहते इथे उपस्थित आहेत. परंतु 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. अमित सर
30 धावांची गरज आहे. खेळपट्टीवरती आमिर गायकर येतोय. सागर गायकर बाद झाल्यानंतर कर्णधारांनी प्लॅनिंग बघा. डावखुरा फलंदाज उजवा फलंदाज बाद झाल्यानंतर डावखुऱ्या फलंदाजाला प्राधान्य दिलंय आणि आमिर गायकर या सिच्युएशन मध्ये या कंडिशन मध्ये काय हाताळू शकतो, कारण तो आक्रमक दर्जाचा खेळाडू आहे. इथं हिटिंगची जरूरत आहे म्हणून आमिर गायकरला याचा तिकीट टाकलंय. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टान्स बदलला होता. यावेळी चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक मिनिट सर. सतीश महाडिक एकविरा 11 संघाचा खेळाडू जिथे कुठे असतील त्याने समालोचन कक्षाच्या इथे यायचे. सचिन दाभोलकर आपली वाट पाहत आहेत. इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडूची सांगता. सिद्धार्थ कोंडे कमबॅक आता फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. स्लोवर फुलटॉस दिलेली आमिर गायकर हा बी होता या चेंडूवर. ते जबरदस्त वेगाने गेला चेंडू. गोळीच्या वेगाने जिथं बंदुकीच्या गोळी निघाली, अशी बंदुकीची जिथे गोळी वेगाने निघते तितक्याच वेगाने ही गोळी निघाली आणि चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊन थांबतोय. 4 धावांसाठी येतोय. संजीवनी देणारा हा आमिर गायकरच्या भात्यामधून सूर्यकर असा एक शस्त्रास्त्र चौकार. त्याची सावलीची हाय प्याट विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावलीची हाय प्याट विश्वजित म्हात्रे दापोलीचा. थँक्यू. आता या सावरीच्या बॅटी मात्र बंद झाल्यात. यावेळी सिद्धार्थ कोंडेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. काय पद्धतीचा चेंडू हाताळतोय. यंग टॅलेंट काय दाखवतोय. ह्या टॅलेंटला महत्व दिलं गेलंय आणि हे टॅलेंट असणं गरजेचं आहे. एक युवा प्रतिभावंत गोलंदाजी लीग मध्ये काय खेळू शकतो. डेब्यू करणारा गोलंदाज फक्त धावा खर्च केल्यात अवघ्या 4 लीग स्टेजला आणि तीही चांगल्या स्टेजवरती. नक्कीच सर. विचार केला एखाद्या लीगचा जर विचार केला तर तिथे मात्र निवडक खेळाडू ना खेळाची संधी मिळत असते. त्या निवडक खेळाडूंमध्ये गोलंदाजाची जागा बनवतो हा गोलंदाज सिद्धू कोंडे आणि त्याच प्रकारचा खेळ मात्र दाखवून देतोय. स्वराज 11 संघासाठी निर्णायक षटक हाताळत होता. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज होती शिव स्वराज 11 संघाला जिंकण्यासाठी. तिथे मात्र धावा खर्च केल्या फक्त 4 आणि आता मात्र समीकरण शिव स्वराज 11 साठी कठीण होऊन बसलंय. ते म्हणजे 6 चेंडू आणि 26 धावा. स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल थॉमस उर्फ बंटी पाटील. बंटी जोपर्यंत मैदानावरती तग धरू नये 26 धावा होऊ शकतात हे माहिती आहे शिवस्वराज 11 संघाला. पण बंटीला मात्र आता बॅट उचलावी लागेल, तळपावी लागेल. जे भात्यामध्ये त्याच्याकडे जे जे गुरुंनी शिकवलेले तंत्र आहेत किंवा शस्त्र त्याच्याकडे दिलेलं आहे त्या शस्त्रास्त्र वापर करणं गरजेचं आहे बंटीला. सिद्धार्थ कोंडेला जबरदस्त गोलंदाजीला 4 धावा खर्च केल्या म्हणून 200 रुपयांचा पारितोषिक आलाय. संदेश शेठ देशमुख युवा उद्योजक नारंगी यांच्याकडून सिद्धार्थ कोंडेला बघा. एक अपोजिट संघाचा संघ मालक एक विरोधी पक्षाच्या संघाच्या खेळाडूला बक्षीस लावतो. याच्यापेक्षा दुसरं काय तुम्हाला बघायला भेटेल. एक अपोजिट संघाचा संघ मालक एक अपोजिट संघाच्या खेळाडूला चांगली कामगिरी दिल्याबद्दल केल्याबद्दल 200 रुपयाचं पारितोषिक लावतोय. हीच एक जमेची बाजू या लीगची. हे कौतुकाची थाप दिलेली आहे सिद्धार्थ कोंडेच्या पाठीवरती. जो चांगली कामगिरी करेल त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप टेकवली जाईल. यावेळी जबरदस्त फटका येतो. चेंडू जात आहे हवेत सीमारेषा पलीकडे जाऊन थांबणार. 6 धावांचा येतोय जबरदस्त फटका. षटकार. आले किती गेले किती उडून गेला भरारा आणि संपला नाही आणि संपणार हे नाही क्रिकेट वरचा उद्योन्मुख खेळाडूंचा दरारा. कोण करणार वार कोण करणार पलटवार क्रिकेट फॅनसाठी घेऊन आलोय संगीत धमाकेदार. थॉमस जायस प्रसाद पाटीलला 100 रुपयांचं पारितोषिक आलेला आहे. षटकाराला संदेश शेठ देशमुख यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात. एटीएमचा पासवर्ड आम्हाला माहिती झालाय. फक्त षटकार चौकार मारा, विकेट मिळवा आणि मात्र बक्षिसांचं रोख रक्कम मिळवा. 100 रुपयांचं पारितोषिक थॉमस जाईच्या खिशामध्ये संदेश शेठ देशमुख यांच्या माध्यमातून. पण यावेळी थॉमसला जागा दाखवायला सिद्ध करावी लागेल. 20 धावांची अजूनही गरज आहे शिव स्वराज 11 संघाला. यावेळी कटकेला चेंडू फसवला चेंडू असं वाटलं होतं. स्पिन झाला चेंडू मात्र चांगलं क्षेत्र पाहायला मिळालं. आमिर गायकर माघारी जातोय. आत्महत्या झाली आमिरची. आमिर जातोय माघारी स्वस्तामध्ये. पण थॉमसला स्ट्राईक देणं किती गरजेचं या चेंडूवरती सिद्ध होईल. चेंडू आलं शिल्लक 4 आणि गरज आहे 19 धावांची. पण
पण सिद्धार्थ खोडेचं कौतुक निश्चित करायला लागेल. 4 धावा खर्च केला आणि चांगली कामगिरी करत आपल्या संघाला एक विजयाच्या समीत नेऊन ठेवला. राजू ढोकलेचा प्लॅनिंगचं कौतुक मी जास्त करेल. काय पद्धतीने खेळ दाखवून दिलाय आणि म्हणून राजू ढोकले आपला संघ जर जिंकला तर अंबाजी ढोकले गोल्डन जम्बो यांच्याकडून 50 वडापाव तुम्हाला देण्यात येणार. 50 वडापाव जर मॅच जिंकली तर अंबाजी ढोकले यांच्याकडून आणलेत त्यांनी. डबा येतोय. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे शिवस्वराज 11 संघाला. थॉमस डाईस आक्रमक होतोय. आता सिद्ध करावं लागेल. विपरीत परिस्थितीमध्ये खेळ करावा लागेल. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर जातोय. येऊन देणार 6 धावांचा गगनभेदी गगनचुंबी जबरदस्त फटका. षटकार. आरंभ प्रारंभ आणि करूया शुभारंभ. थँक्यू डीजे. समीकरण बदललंय. आता 3 चेंडू आणि गरज आहे 13 धावांची कंपल्सरी चेसिंग. यावेळी जर थॉमस बंटी पाटील जर मॅच विनिंग पारी खेळतोय तर मात्र VMPL चे उपाध्यक्ष राकेश गायकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलाय. विनिंग मॅच खेळावी लागेल प्रसाद पाटीलला. विपरीत परिस्थितीमध्ये संघाला बाजूमध्ये धाडणं आणि त्या संघाला बाजू सक्षमपणे मांडणं ही प्रसाद पाटीलला माहिती आहे आणि म्हणूनच प्रसाद पाटील फॉर्म मध्ये येतोय. 3 चेंडू आणि गरज आहे 13 धावांची. लीग स्टेजच्या मॅच मध्ये हा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. बंटी पाटील अर्थात थॉमस आईस. 3-13 कोणाचे वाजणार आणि 11:15 कोणाचे घडणार पाहायला मिळेल पुढच्या 3 चेंडूवरती. हो हो लिगल डिलेव्हरी नॉर्मल डिलेव्हरी पूर्णपणे फसवलं प्रसाद पाटीलला. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. ब्लॉकचा चेंडू पूर्णपणे ब्रह्मास्त्राचा वापर केला. हा ब्रह्मास्त्र होता यारकरचा. ऑफ टाइमच्या टीमच्या स्टिकच्या बाहेर हा चेंडू ठेवला. यारकर पद्धतीचा चेंडू पडला आणि मात्र बॅटच्या खालचा चेंडू येतो यशच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. आता समीकरण बदललेलं पाहायला मिळेल. हृदयाचे ठोके आता मात्र 440 झाले असतील दोन्ही संघाच्या खेळाडूंचे. जिथे 72 ठोके पडत तिथे मात्र 140 ठोके पडत असतील. 2 चेंडू गरज आहे 13 धावांची. 2 चेंडू 13 धावांची गरज आहे. काहीही घडू शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट हा राजकारणांसारखा रंग बदलणारा सरडा आहे. कुठल्या क्षणी काय घडू शकतं हे कोणीही भाकीत करू शकत नाही. 2 चेंडू एखादा अनलिगल नो बॉलचा चेंडू जरी पडला आणि त्याच्यावर षटकार आला तर मात्र शिवस्वराज 11 संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये येऊ शकतं. तोच एक निर्धाव चेंडू मात्र सामन्याला बाहेर काढू शकतो. बंटी पाटीलला आता मात्र खेळवलं 2 चेंडूवरती. एक नव गोलंदाज गुड्डू याणी मॅन फ्रॉम खानाव संघाचे मातब्बर खेळाडू मच्छिंद्र पाटीलच्या नेतृत्वात खेळतात आणि काय मेहनत करून घेतो मच्छिंद्र पाटील यांच्याकडून हे दिसून येतोय. गुड्डू परफॉर्मन्स सिद्ध करतोय. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. बंटीला मात्र थांबवलं. जे वादळ उठलं होतं त्याला क्षमवलं गुड्डूने. 2 चेंडूवरती 1 चेंडू 13 धावांची गरज. खेळून काढला यावेळी ब्लॉकचा चेंडू. सीमारेषा नजदीक अडवला जाते. 1 केरी धाव मिळते बंटीला आणि 1 धावेच्या मदतीने मात्र या ठिकाणी स्वराज 11 संघ आता राजू ढोकले यांचा संघ विजयी होतोय. आणि निश्चितपणे राजू ढोकले यांचा संघ मला वाटतं 3 सामने विजयी होतोय आणि 3ही सामन्याचे विजय ठरल्यामुळं क्वालिफायर मध्ये हा संघ जाऊन पोहोचतोय. राजू ढोकले आता स्वराज 11 संघ अवधूत घारे आणि राजू ढोकले यांनी